आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. राज्यपाल तथा कुलपती CP राधाकृष्णन यांनी मुंबईत SNDT विद्यापीठाच्या कामकाजाचा घेतला आढावा. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी केलं कामकाजाचं सविस्तर सादरीकरण. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून विभाग स्तरावर कृषी कक्ष स्थापन करणार. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची विभागीय शेतकऱ्यांशी झालेल्या संवादात माहिती. सांगली जिल्ह्यातील नेरले इथल्या फळ प्रक्रिया कारखान्याला भीषण आग. 1 कोटी रुपयांचं नुकसान. 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात. जत तालुक्याचा विकास साधण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामं प्रभावीपणे करावीत. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या सांगली जिल्हा सरपंच मेळाव्यात सूचना. पतीच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी एकटीनंच सांभाळणाऱ्या विधवा स्त्रीला पूर्णांगिनी म्हणून तिचा सन्मान करावा. महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं छत्रपती संभाजीनगर इथं प्रतिपादन. बुलढाणा जिल्ह्यात हरभरा सोंगणीला सुरुवात. विविध रोगांच्या प्रादुर्भावानं उत्पन्नात घट तर भावही नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं केली मुंबईत प्रवेश करणाऱ्या दुधाच्या 98 वाहनांची तपासणी. या कार्यवाहीत 1 लाख लिटरचा दूध साठा तपासल्याची अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती. संत सेवालाल महाराज जन्मोत्सवानिमित्त वाशिमच्या पोहरादेवी येथे देशभरातील बंजारा भाविक दाखल. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर CISFनं शोधून काढले 5 कोटी रुपयांचे लपवलेले कृत्रिम हिरे. प्रवाशाला पुढील चौकशीसाठी सोपवलं कस्टम अधिकाऱ्यांकडे.